कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या 4 दिवसांपासून जोरदार पाऊस पडतोय आणि या पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे। ही संपूर्ण कोल्हापुरातली दृश्य आहेत। कोल्हापूरमध्ये नद्यांची पाणी पातळी वाढलेली आहे, मोठ्या प्रमाणावर पाऊस होतोय आणि त्यामुळे पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा यापूर्वीच पाण्याखाली गेलाय। आज सकाळपासून पावसाने काहीशी उसंत घेतली असली तरी जिल्ह्यामध्ये सर्वदूर पाऊस पाहायला मिळतोय। हवामान खात्याने पुढचे 2 दिवस जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा सुद्धा दिलेला आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडून। प्रताप, मोठ्या प्रमाणावर पाऊस कोल्हापूरमध्ये झालेला आहे, सध्या उसंत घेतली, पण साधारण नद्यांची स्थिती काय आहे, पाणी पातळीत वाढ झाली आहे? गेल्या 4 दिवसापासून आपण जर पाहिलं तर मे महिना सुरू आहे असा विश्वास कोल्हापूरकरांना बसत नाही, कारण आपण पाहिलं की पूर्णतः काळोखा आहे, मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत देखील मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। एकूणच जर आपण पाहिलं तर मे महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात शेतीच्या मशागतीची कामं सुरू असतात, पण सध्या शिवारामध्ये गुडघाभर पाणी अनेक ठिकाणी पाहायला मिळते। त्यामुळे अशा परिस्थितीत आपण मान्सूनची तयारी किंवा पेरणीची तयारी कशा प्रकारे करायची या मनस्थितीत सध्या बळीराजा बसलेला आहे। ही दृश्य आहेत ती कोल्हापुरातील पंचगंगा घाट परिसरामधले आहेत। घाट परिसरातले अनेक मंदिरं जे आहेत ती हळूहळू पाण्याखाली जाताना दिसतात। याच्यावरूनच लक्षात येतं की पंचगंगा नदीची पाणी पातळी किती झपाट्याने वाढते। जिल्ह्यामधल्या सर्वच नद्यांना अशा प्रकारे पाणी पातळी वाढलेली आहे। त्यामुळे आपण जर पाहिलं तर पूर्णतः बळीराजाचं नियोजन कोलमडलेलं आहे, जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर नियोजन करत असताना कशा प्रकारे आता बळीराजा पुढे जाणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण कृषी विभागानं पेरणी करण्यासाठी घाई करू नये, कारण घाई केली तर धोका होऊ शकतो अशा प्रकारचा इशारा शेतकऱ्यांना दिलेला आहे। पण एकूणच आपण पाहिलं की मुसळधार असा पाऊस पडतोय। रात्री तर अक्षरशः पावसानं हाहाकार माजवलेला होता, अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि सर्वाधिक पावसाची नोंद जी आहे ती गगनबावडा तालुक्यात झालेली आहे। आज सकाळपासून पावसानं थोडीशी उसंत घेतलेली आहे, थोडासा दिलासा दिलेला आहे असं म्हणता येईल, पण पुढचे 2 दिवस देखील कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे। अगदी धन्यवाद प्रताप दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।